उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भाने आणि एकूणच सामाजिक घटना घडामोडीवर मुलाखत दिलेली आपल्याला सोशल मीडियावरती दिसत आहे। खरं तर ही मुलाखत घेत असताना उचल्याकार लक्ष्मण गायकवाड हे भटक्यांच्या संदर्भाने काय मांडणी करतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। एकीकडे आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीरपणे पेटलेला असताना दुसरीकडे मात्र उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांची मुलाखत मात्र सर्व मराठा समुदायासह इतर सर्व समुदायाला खरं तर भुरळ पाडणारी आहे, त्यांना खऱ्या अर्थानं जागृत करणारी आहे। आणि मग या मुलाखतच्या माध्यमातून नेमके लक्ष्मण गायकवाड काय म्हणतात पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण पाहतो की मराठा समाजाचं आंदोलन जे आहे मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या गरीब मराठा समुदायाला न्याय मिळावा म्हणून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत। आणि मग हे आंदोलन सुरू असताना उचल्याकार लक्ष्मण माने असतील किंवा उचल्याकार इकडे आपण पाहायला गेलं लक्ष्मण गायकवाड असतील, यांचं म्हणणं काय आहे ते असं म्हणतात की इथली मसनजोगी समाज असेल, इथला भटका विमुक्त समाज जो आहे, मग तो मसनजोगी आहे, कंजारभाट आहे, उचल्या समाज आहे, पाशीपारधी आहे किंवा त्यानंतर गोसावी असेल, छप्परबंद असेल किंवा भामटे असतील, कोल्हाटी असतील किंवा वडार समाज आहे। आणि मग ह्या सर्व भटक्या समाजाची आजची परिस्थिती मराठा समाजाच्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर यांच्यापेक्षाही बत्तर अशी अवस्था या समुदायाची दिसून येते। लक्ष्मण गायकवाड यांनी जी काही केलेली मांडणी आहे ती खरंच मराठा म्हणजे गरीब मराठा असेल किंवा श्रीमंत मराठा असेल किंवा इथला सगळा भटका समाज असेल, भटक्या विमुक्त असेल किंवा अनुसूचित जाती जमाती असतील, या सर्वांना खरं तर ही खरं तर थप्पड देऊन सांगणार आहे की नेमक्या या देशातल्या कष्टकऱ्यांच्या गरिबांचं काय चाललंय किंवा त्यांची परिस्थिती किती बिकट आहे। अगदी ते असं म्हणतात की माझा या आरक्षणाला विरोध नाही, मी आरक्षण मागणाऱ्यांच्या सोबत आहे। परंतु त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे मात्र खरं तर आपल्याला अंतरण आणि आतून आणि बाहेरून खरं तर विचार करायला लावणारे मुद्दे आहेत। पहिला त्यांनी मुद्दा असा मांडलेला आहे की गरीब मराठा आहे त्यांना आज गरीब मराठ्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत हलाखीची आहे, बिकट आहे। पण त्याच्याही पेक्षा हा जो भटका विमुक्त समाज आहे त्याची तर अजूनही बत्तर अवस्था आहे। आणि मग ही अवस्था असताना ते असं म्हणतात की निजामकालीन मराठा जो आहे, जो निजामाचा गुलाम होता, निजामाचा मराठा गुलाम आहे आणि या मराठा गुलामाचा गुलाम हा भटका होता, म्हणजे हे आम्ही गुलामाचेही गुलाम आहोत असं लक्ष्मण गायकवाड यांना म्हणायचं आहे। म्हणजे एकूणच काय तर गावगाड्यामध्ये आपण जेव्हा पाहतो गरीब मराठा समुदायाची परिस्थिती जर आज पाहिली तर या श्रीमंत मराठांनी या गरीब मराठ्याचं शोषण केलंय असा लक्ष्मण गायकवाडाचा एकूणच त्यांच्या बोलण्यातला सूर दिसून येतो। आपण पाहतोय आज कंजारभाट असेल, घिसाडी असेल, वडार असेल किंवा भामटे असतील, उचले असतील, या समाजाला फाशीपारधी असतील, या पारध्यांना आज गावामध्ये खरं तर बंदी आहे आणि त्या अनेक गावांनी जर असे फतवे काढलेत की ह्या लोकांना आपल्याला गावात घ्यायचं नाही। आणि मग या ज्या लोकांची जी कंडिशन आहे, राहायला खरं तर घर नाही आणि भीक मागून जगावं लागते, कधी कधी चोऱ्यामाऱ्या करून जगावं लागते। आणि मग अशा भटक्या लोकांच्या बाबतीमध्ये मात्र या देशातला कुठला समाज किंवा या देशातले कुठलीच यंत्रणा यांच्या हक्क अधिकारासाठी बोलायला तयार नाही। आणि त्यांनी शोकांतिका मांडलेली आहे। खरं तर ही शोकांतिका आहे की या मातीतल्या माणसांना खाण्याचे वांदे निर्माण होतात किंवा या देशामध्ये आपण जेव्हा पाहतो महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर आजही या भटक्या लोकांच्या जर जगण्याचा विचार आपण पाहिला तर या भटक्यांना आजही राहायला घर नाही आणि खरं तर यांचं कोणतं आधार कार्ड नाही, राहायला वस्ती नाही, घर नाही आणि आधार कार्ड नाही आणि खाण्याचे वांदे आहेत। अशा परिस्थितीमध्ये हा मसनजोगी असेल, फाशीपारधी असेल, वडार असेल, भटका असेल, घिसाडी असेल, ही जी काही भटक्या विमुक्तातील लोक आहेत यांच्या जगण्याचे प्रश्न आज गंभीर आहेत। आणि मग ह्याचा आरोप करताना आपल्याला असंही म्हणता येतं किंवा लक्ष्मण गायकवाड पुढे म्हणतात की श्रीमंत मराठा जो आहे, जो निजामाच्या काळामध्ये होता, आम्ही निजामाचेही गुलाम होतो असं म्हणतात, आम्ही मराठ्यांचेही गुलाम होतो, आम्ही गुलामाचे गुलाम होतो, अशी एकूण त्यांना मांडणी करायची आहे। खरं तर या भटक्या विमुक्त लोकांचे जगणं इथल्या फक्त कादंबरीमध्ये आले, कथांमध्ये आलेलं आहे आणि फार तर काही चित्रपटांमध्ये आलंय, परंतु वास्तवात मात्र या जगण्यावरती जो कोणी राज्यकर्ता वर्ग होता त्यांनी मात्र दुर्लक्ष केले। मग आता हा मुद्दा जर आपण पाहिला तर मराठा समाजाचं जे आंदोलन आहे हे गरीब मराठ्यांचं आंदोलन आहे असं आपण जेव्हा म्हणतो ते पुढे असं म्हणतात, जर हे गरीब मराठा समाजाचं आंदोलन असेल तर 100 JCP मधून किंवा मोठमोठ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून तुम्ही फुलांचा वर्षाव करता तेव्हा हे गरीब मराठ्याचं आंदोलन आहे काय? त्यांनी असा अंतर्मुख होण्याचा प्रश्न विचारलाय की गावगाड्यामधल्या गरीब समाजाचं खरं तर गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या गरीब मराठ्यांना न्याय मिळत नाही, कारण या देशाची या महाराष्ट्राची सूत्र जर आपण पाहिली तर गेल्या 60-70 वर्षांमध्ये महाराष्ट्राची सूत्र हे मराठा समुदायाकडे आहेत। आणि मग ते आरोप करतात की या गरीब मराठ्यांना गरीब ठेवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर इथल्या 250 एकर 2,500 एकर जमीन ज्यांना आहेत ते असं म्हणतात की जे स्वतःला राजे समजतात किंवा जे श्रीमंत घराणे आहेत, ज्या घराण्यांकडे आज आपण पाहतोय 1000 एकर जमिनी आहेत, 250 एकर जमिनी आहेत। आणि मग या जमिनीमुळे जो गरीब मराठा समुदाय आहे त्या गरीब मराठा समुदायाला खरं तर या लोकांनी जमिनीचं वाटप करून त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे।
पाहिजे. ते असं म्हणतात की हा श्रीमंत वर्ग आहे. वारंवार लोकशाहीमध्ये आपण पाहतो की त्यांनी उदाहरण देताना असं म्हटलेलं आहे, शरद पवार असतील किंवा विलासराव असतील यांचीच मुलं बाळं काका मामा दादा हे सगळे आमदार खासदार होतात, परंतु गरीब मराठा लेकराला मात्र आमदार खासदार होता येत नाही, ही शोकांतिका ते मांडतात. जिथं गरीब मराठा समुदायाला ते आमदार खासदार होऊ देत नाही, तेव्हा भटक्यांचं काय, मसनजोग्याचं काय, हे तर कुठंच आपल्या गिनतीमध्ये नसतो, असाही त्यांनी आरोप केलेला आहे. म्हणजे एकूणच काय तर त्यांची ही मांडणी अगदी योग्य वाटते. या देशाने संविधानिक अधिकार या लोकांना दिलेला आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडलेली आहे, परंतु महाराष्ट्राची सत्ता गेली 60-70 वर्ष ज्यांच्या हातामध्ये होती, अशा लोकांनी मात्र या मसनजोग्यांचं, या कोल्हाट्यांचं, या वडार समाजाचं किंवा भटक्यांचं आणि कंजारभाट असेल किंवा इथला उचल्या असेल किंवा पाशीपारधी असेल, गोसावी असेल, छप्परबंद असेल, या समाजाची आजची जी परिस्थिती आहे ती गरीब मराठापेक्षाही हलाखीची आहे. आणि म्हणून या दोन्ही समस्यांना, या भटक्या विमुक्तांच्या समस्येला आणि गरीब मराठ्यांच्या या समस्येला कारणीभूत आहे इथला राज्यकर्ता वर्ग, त्याची इच्छाशक्ती. जर 60-70 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती तर तुम्ही इथल्या ना गरिबाचं कल्याण करू शकले ना इथल्या भटक्यांचं कल्याण करू शकले, असाही आरोप त्यांच्यावर होतो आणि तो आरोप कुठेतरी आपल्याला खरा वाटतो. या भटक्यांच्या बाबतीमध्ये पुन्हा लक्ष्मण गायकवाड भूमिका घेताना असं म्हणतात की या देशामध्ये चिरंकाळ सत्तेत असलेल्या समुदायानं जाणीवपूर्वक या समुदायाकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या कुत्र्यांच्या बैलाच्या नावानं जमिनी केल्या, परंतु इथल्या गरीब मराठा समुदायाचं मात्र यांनी शोषण केले. त्यांनी 2 प्रकारचे मराठा समुदाय मांडलेले आहेत, निजामाचा गुलाम असलेला आणि गुलामाचा गुलाम असलेला भटका वर्ग मांडलेला आहे. परंतु निजामाचा गुलाम असलेला मराठा जो निजामकाली सत्तेमध्ये होता आणि तो पुढे सत्तेमध्ये आला, परंतु गरीब मराठा समाजाचं शोषण मात्र थांबलेलं नाही. आणि मग हा गरीब मराठा जो आहे हा खऱ्या अर्थानं त्याचं खरं आंदोलन उभं राहावं असं लक्ष्मण गायकवाड यांना वाटतं. ते म्हणतात की या आंदोलनात मी स्वतः सहभागी होणार आहे, परंतु या आंदोलनाला आलेलं वेगळं रूप आपण पाहिलं की 100 जेसीबीतून तुम्ही फुलं वाहताय, तेव्हा आपण गरीब कसे, हाही प्रश्न त्यांनी विचारलाय. खरं तर या देशामध्ये 250 आणि 2,500 एकर जमीन ज्यांच्याकडे आहेत, असे काही वर्ग या समुदायात लोक आहेत की स्वतःला राजे म्हणून घेतात आणि 2,500 जमिनी कुत्र्या मांजरांच्या नावानं ज्यांनी जमिनी केल्यात असाही ते आरोप करतात. ह्या जमिनीचं वाटप जर गरीब मराठा समुदायामध्ये केलं तर ही परिस्थिती राहणार नाही. एकूणच काय तर राजकीय आरक्षण देखील भटक्यांना नाही असं ते म्हणतात. त्यांना सांगायचं सर्व या मुलाखतीवरून की या देशातला भटक्या विमुक्त जे लोक आहेत त्यांची परिस्थिती यांच्यापेक्षाही बेकार आहे, परंतु आजही यांच्या परिस्थितीकडे मात्र इथली यंत्रणा, इथले राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. आजही इथला राज्यकर्ता वर्ग कधी पालावर आला नाही आणि पालावरलं जग त्यांना कधी शोधलं नाही आणि ते पालावर नाही आल्यामुळे त्यांना कधी आमच्या वेदना समजल्या नाहीत. खरं तर पालावर राहणाऱ्या लोकांच्या वेदना ते आपल्या उचल्यामध्ये मांडतात. इकडे लक्ष्मण मानेही मांडतात, तिकडे आपण पाहतोय की ज्या भटक्या विमुक्तांनी हे सर्व साहित्य लिहिलं आणि मग या लक्ष्मण गायकवाड असतील किंवा माने साहेब असतील, या दोन्हीही नेत्यांनी जे भटक्यांमधून येतात, या कंजारभाट किंवा एकूण या भटक्या विमुक्त जातीमधून येतात, यांचे जर आपण प्रश्न पाहिले, यांच्या जर वेदना पाहिल्या, या पालावरल्या वेदना मराठा राज्यकर्त्यांनी पाहिल्या नाहीत, त्यांनी आपल्याच मराठा बांधवांच्या, गरीब मराठा बांधवांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत, तर या बाकीच्यांच्या वेदनेचं काय घेऊन बसलात असंही त्यांना म्हणायचं आहे. एकूणच काय तर गरीब मराठापेक्षाही अतिशय दयनीय अवस्था या भटक्यांची आहे. जो मसनजोगी आहे, पारधी आहे, फाशी पारधी आपण ज्याला म्हणू, किंवा कोल्हाटी असेल, वडार असेल, यांचं जगणं जर आपण पाहिलं तर अत्यंत जगणं हे हलाखीचं सुरू आहे. आणि या अशा प्रसंगी इथल्या राज्यकर्त्यांनी खरं तर बळी तो कानपिळी अशी व्यवस्था निर्माण झाली असं ते म्हणतात की गेली 60-70 वर्ष या देशामध्ये, या राज्यामध्ये जे बलवान होते आणि बळी तो कानपिळी अशी व्यवस्था निर्माण केली आणि गरीब मराठा उभा केला. खरं तर गरीब मराठा समुदायाच्या लेकराला आमदार खासदार करा असंही लक्ष्मण गायकवाड सांगायला विसरत नाहीत. या देशातला जो काही गरीब मराठा आहे, जो कष्ट करणारा आहे, ज्याच्या राहण्याचे खाण्याचे वांदे आहेत, अशा समुदायातून अशा गरीब लेकरांना, अशा गरीब मराठा लेकराला आमदार खासदार करा, या सर्व श्रीमंत वर्गाला निवडणुकीत पाडा असंही ते म्हणतात. आम्ही सोबत आहोत, हा माझा भटका विमुक्त समाज सोबत आहे, या सर्व भटक्यांना घेऊन आम्ही गरीब मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहू, फक्त यांना या निवडणुकीत पाडा आणि इथल्या गरीब मराठा जो आहे त्याला खऱ्या अर्थाने निवडून द्या, अशी ती भूमिका घेतात. एकूणच काय तर लक्ष्मण गायकवाडांनी घेतलेली भूमिका ही खरं तर संविधानिक भूमिका आहे. ज्या संविधानानं इथल्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, तो अधिकार मात्र राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीमुळे कुठेतरी हिरावून घेतला आहे. आणि ही देखील मांडणी करताना ते असं म्हणतात की या देशातला श्रीमंत वर्ग आहे, जो श्रीमंत अभिजन वर्ग आहे, जो निजामकालीन सत्तेमध्ये असलेला मराठा वर्ग आहे, हा मराठा वर्ग गरीब मराठ्यांचं शोषण करतोय आणि तो एकूण सगळा
हा भटक्या विमुक्तांचं शोषण करतोय आणि म्हणून इथल्या गरिबांचं प्रतिनिधित्व समोर येऊ द्या. मग ते मराठा असो की भटक्या विमुक्तांचा असो की कोणाचंही असो, गरिबाचं नेतृत्व पुढे यावं. श्रीमंत हा खऱ्या अर्थानं खाली आला पाहिजे आणि गरीब वर आला पाहिजे. ही कुठेतरी कार्ल मार्क्सची मांडणी, ते गरिबांचं राज्य यावं अशीच मांडणी करतायत असं वाटायला लागतं. लक्ष्मण गायकवाड यांची ही भूमिका खरं तर आज इथल्या SC ST NT VJNT OBC भटक्या विमुक्त या सर्वांनाच, गरीब लोकांना खरं तर ती, आणि अगदी मराठा समाज सुद्धा, या सर्व समुदायाला ती मांडणी आवडणारी आहे. इथल्या कष्टकऱ्यांचं राज्य यावं, गरिबाचं यावं, कामगारांचं यावं आणि हे राज्य येण्यासाठी खरं तर या सर्व घटकांनी एकत्र यावं ही भूमिका ते मांडतात. म्हणून लक्ष्मण गायकवाडांची ही भूमिका अतिशय रास्त आहे. त्यांची जी भूमिका आहे की इथल्या भटक्यांचं काय, विमुक्तांचं काय, भटक्या विमुक्तांचं काय, आदिवासींचं काय, पाड्यावरच्या लोकांचं काय आणि त्यासोबतच्या गरीब मराठ्यांचं काय, या सर्वांच्या प्रश्नाला ते हात घालतात आणि त्यांचं राज्य यावं अशी ती भूमिका मांडतात. धन्यवाद.